अभिनव कुस्ती संकुल व विद्यालय वाशिंबे या तालमीमध्ये आज लाल मातीत कुस्त्या घेण्याचा प्लॅनिंग केला होता। वेळ न दवडता लगेचच आम्ही तालमीची मातीची पूजा केली, नारळ फोडला, फुलं वाहिली, उदबत्ती लावली आणि छोट्या मोठ्या आमच्या पैलवानांचे असे 3 बाऊट एका वेळेस सुरू झाले। हे बाऊट होते निकाली कुस्त्यांचे। गौरव पैलवानांनी अगदी उचलू टाकून कुस्त्या करायचा प्लॅनिंग केला। त्याचबरोबर बाकीचे पैलवान सुद्धा आपले आपले डाव दाखवत होते। आमचा देवा पैलवान सुद्धा चांगल्या पद्धतीच्या लढती करत होता आणि सगळ्या पैलवानांचा घाम निघत होता। कोच आमचे वस्ताद सुद्धा त्या ठिकाणी पैलवानांना सगळे योग्य असं मार्गदर्शन करत होते। लाल मातीतल्या या कुस्त्या मुलांबरोबर मुली सुद्धा करत होत्या, डावावर डाव टाकत होत्या आणि या 2 मुली अगदी घामाघूम झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता इतका चांगला बाऊट या ठिकाणी घेतलेला आहे। रोटेशन पद्धतीनं खेळाडू चेंज होत होते। 3 जणांचे पण आपले आपले पार्टनर 4-4 मिनिटाच्या स्लॉट नंतर चेंज होत होते आणि थोड्या वेळानंतर सगळे कुस्त्या झाल्यावर या पैलवानांची अवस्था कशी झाली बघा। पैलवान कुस्त्या करून अगदी दमून गेले होते, घामाघूम झाले होते आणि जसा बाहेर पडला गौरव पैलवान तसा त्यांनी अंग टाकून दिलं। गौरव पैलवानने एकट्यानेच नाही तर आमचा देव पैलवान बघा कसा हात वर करून खेकड्यासारखा झोपलाय, अगदी दम लागला होता। इकडे ऋषी पैलवान सुद्धा अंग टाकून बसला होता तर केशव पैलवाननी सुद्धा फरशीला चिटकून झोपला होता। जेवढा मेहनत, जेवढा संघर्षाचा काळ मित्रांनो महत्त्वाचा, तोच तेवढा यश आपल्याला देऊ शकतो। मुलांची आणि मुलींची आज तीच अवस्था झाली होती। मुलींनी सुद्धा मुलांबरोबर अतिशय तगडे, चांगले आणि मातीतले बाऊट केले होते। पैलवान हा मातीतला सुद्धा असायला पाहिजेत, हे महत्त्वाचंच। यानंतर हे दररोज माझ्याबरोबर शूटिंग करत असणारे आमचे पैलवान, आज त्यांच्याकडे मी कॅमेरा घेऊन गेलो तर हसले सुद्धा नाहीत, अगदी सिरियस बसले होते सगळे। सायली पैलवान, कल्याणी पैलवान सुद्धा अगदी सिरियस बसले होते। थोड्या वेळाने ह्यांची रिकव्हरी करण्यासाठी ऊस आणून दिला। पैलवान खुश झाले आणि ऊस खात बसले। ऊसाची गोडी आणि कुस्तीची गोडी ह्या दोघांना अतिशय चांगल्या पद्धतीनं लागली होती। मग थोड्या वेळाने आमचे जे मोठे पैलवान आहेत त्या मोठ्या पैलवानांची सुद्धा या ठिकाणी लाल मातीमध्येच बाऊट सुरू झाली। ढकलाढकली आणि कुस्तीतले डावपेच वापरून आपल्या प्रतिस्पर्ध्याला कसं चित करता येईल याचा विचार पैलवान करत होते। म्हणजे पैलवानाला ताकदीबरोबरच डोक्याने सुद्धा या ठिकाणी चालावं लागतं। शुभम पैलवान अगदी पटात घुसून कुस्त्या करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु समोरचा सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता। मंडळी, तरुण वयात थिएटरात जाऊन सिनेमा बघणं, बारीवर जाऊन डान्स बघणं, दारू पिणं, सिगरेट ओढणं, नाही ती व्यसनं करणं यापेक्षा तालमीचं, मातीचं, मेहनतीचं व्यसन करणं कधीही चांगलं। असं जर तुम्हाला पण वाटत असेल तर तुमच्या मुलांना सुद्धा शाळा आणि कुस्ती शिकण्यासाठी द्या पाठवून। अभिनव कुस्ती केंद्र व विद्यालय, वाशिंबे तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर।